मंदिराला का बोलवायचं? राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं हा फार मोठा प्रश्न आहे ना. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं योगदान, विश्व हिंदू परिषद याचं योगदान, राष्ट्र स्वयंसेवक कार्यकर्त्यांचं योगदान, स्वयंसेवकांच्या योगदानाबद्दल कोणच कोणाचं दुमत नाही, त्याच्यावर चर्चाच होत नाही. पण आक्षेप असा आहे की ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काडी मात्र संबंध नाही, ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये जमावत होती, तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्या देणगीला विरोध केलेला. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, अरे बाबा, राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत. मग आम्हाला वेगळ्या मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही. मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला? आणि काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला कालपासून मिरची लागलेली आहे. पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन, डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढणं एवढं सोपं नाही बाबा. तुझे राजरोज पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबईभर जे फिरतोस, तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये, मिळवणं एवढं सोपं नाहीये. म्हणून तुझ्यासारखे तीनपाट पत्रकारांना ह्याचं महत्व कधीच कळणार नाही. कारण का तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट सीएम चे पुरस्कार मिळवायचा. पैसे दिले जायचे एजन्सीला की अशा अशा सर्वे झालाय सांगा, आणि अशा अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला बेस्ट सीएम म्हणून तुम्ही पुरस्कार द्या. या एजन्सीचे नाव पण मी सांगू शकतो. रेनड्रॉप नावाची कुठली तरी एजन्सी होती, ती ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची. त्याला करोडोचे पैसे हे लोक द्यायचे. म्हणून तुम्हा लोकांना ही डॉक्टरेट पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी कळणार नाहीत. राजसाहेब ठाकरेंना जे आमंत्रण मिळालेलं आहे व्हीव्हीआयपी मध्ये ते योग्यच आहे, कारण का त्यांचं योगदान आहे. अरे 93च्या दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत मुतायचा, त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हा लोकांना माहिती आहे. बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा.